मुंबईमध्ये 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 36 तासात 8 मुलींसह 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाली आहेत। यामुळे मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे आणि यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत अपहरणाचे गुन्हे दाखल केलेत। शहरात कार्यरत असलेल्या संघटित बाल तस्करी टोळ्यांच्या वाढत्या भीतीमुळे शोध मोहीम तीव्र केली आहे। शहराच्या रस्त्यांवर, झोपडपट्ट्यांमध्ये, रेल्वे स्थानकांवर आणि बस डेपोंमध्ये बेपत्ता मुलांचा कसून शोध घेण्यात येतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, खरं तर अतिशय धक्कादायक बाब, 36 तासात 8 मुली आणि 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले असल्याचं कळतंय। काय नेमकी अपडेट? अतिशय धक्कादायक अशा पद्धतीची माहिती मुंबई पोलिसांकडूनही देण्यात येत आहे। संपूर्ण मुंबईमध्ये पोलिसांकडून अलर्ट देण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या मदतीनं या 36 तासांमध्ये गायब झालेल्या, बेपत्ता झालेल्या 12 मुलांचा तपास हा केला जाणार आहे, ज्यामध्ये 8 मुलींचा सहभाग आहे। साधारणपणे टीनेज गटातील अगदी 12 ते 17 वर्ष वयोगटातील या मुली असल्याचं पाहायला मिळते। अगदी लहान, कमी वयाचा 8 वर्षाचा एक मुलगा आहे जो बेपत्ता असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी नोंदवलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी 36 तासांपासून शोध मोहिमेला सुरुवात केलेली आहे। विशेष करून वेगवेगळ्या भागांमधील ही सगळी मुलं आहेत। शिवाजीनगर, मानखुर्द, साकीनाका, अँटॉप हिल, बांगूरनगर, घाटकोपर अशा वेगवेगळ्या भागांमध्ये राहणारी ही मुलं आहेत, जी कालपासून आपण जर बघितलं तर बेपत्ता असल्याचं आणि त्याकरता शोध मोहीम सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी ही मुलं बेपत्ता झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा किडनॅपिंगचा कॉल किंवा खंडणीचा कॉल हा आलेला नाही। त्यामुळे ही मुलं नेमकी गेली कुठे, त्यामागे कोणती मोडस ऑफ ऑपरेंडी आहे का, काही सराईत गुन्हेगार या मुलांना ताब्यात घेऊन त्यांचा गैरपद्धतीनं मानवी तस्करीमध्ये वापर केला जातोय का, अशा अनेक शंका सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पोलिसांकडून विविध पोलीस स्थानकांतील या बेपत्ता मुलांची आकडेवारी समोर आणण्यात आलेली आहे। त्यामध्ये शिवाजीनगर परिसरातलं सर्वाधिक म्हणजे 4 मुलं ही बेपत्ता झाल्याचं कळतं आहे। त्याचबरोबर मुंबईतील इतर अनेक पब्लिक प्लेसेसमध्ये, जिथे पर्यटन स्थळं आहेत, गर्दीची ठिकाणं आहेत, गार्डन्स आहेत, ज्या ज्या ठिकाणी मुलांचा वावर आहे, शाळांच्या बाहेर त्या ठिकाणी अलर्ट हा देण्यात आलेला आहे। याचाच अर्थ आपल्या लहान मुलांना पालकांनी सतर्कतेने सांभाळावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर अशा पद्धतीने एखादी गँग मुलांची तस्करी करत असेल तर याच्यावरती अंकुश आणण्याचं सगळ्यात मोठं काम हे आता मुंबई पोलिसांकडून होणं अपेक्षित आहे। आणि त्याच करता हा अलर्ट मुंबईमध्ये देण्यात आला, ज्यात 36 तासामध्ये तब्बल 12 मुलं बेपत्ता असल्याचं कळतंय। ठीक आहे सुस्मिता, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।